आता स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो. जस्ट लेट मी नो वन्स यू आर एबल टू सी इट. दिसते सगळ्यांना स्क्रीन? हो. ओके. ठीक आहे. मी फक्त एक मिनिमाइज करतो. हा. ठीक आहे. सो ह्या सेशनमध्ये सेशनची थोडीशी एक आउटलाईन सांगतो की आपण काय काय डिस्कस करणार आहोत, की बेसिकली एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते. आता आय गेस हाफ ऑफ द ऑडियन्स ऑलरेडी वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कामं करतात. सो त्यांना थोडीफार आयडिया असेल, बट स्टील आपण थोडासा एक टच बेस करू बाकीची जी आपली ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी पण, की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऍक्च्युली कशी होते. त्याच्यानंतर ऍज अ डेव्हलपर, ज्यावेळेस मी ऍज अ डेव्हलपर जर काम करतोय तर माझे काय काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आणि त्याच्यासोबत मग पुढे मग आपला मेन टॉपिक येईल की ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा ऍज अ डेव्हऑप्स गाय कुठल्या कुठल्या गोष्टी हँडल करायच्यात आणि त्या गोष्टी हँडल करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि मग शेवटी आपण थोडासा एक डेमो बघू. एक डेमो सेटअप केलेला आहे जेनकिन्स, टेराफॉर्म आणि अँसिबलचा. सो या तीन गोष्टी यूज करून आपण एक छोटासा डेमो पण करूया, की सो ऍटलीस्ट तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशन येईल की डेव्हऑप्स कोर्समध्ये किंवा ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर आपण काय काय गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे. सो ओके, स्क्रीनला आपण जरासं मिनिमाइज करूया. ऑलराईट. ओके. सो आय गेस दोन आपल्याकडे डेव्हलपर आहेत, राईट, की एक सेल्स फोर्स मध्ये काम करतात आणि एक डॉटनेट मध्ये. सो युजली जेव्हा आपण आणि हो, पुढे जाण्याआधी एक गोष्ट की कोणालाही काही एक क्वेश्चन असेल ना, आय जस्ट पुट दिस स्क्रीन, आपली जी स्क्रीन आहे ना ती मी थोडीशी डिफरंट ठिकाणी ठेवतो सो दॅट मला माहिती पडेल की कोणाला काही क्वेश्चन. जस्ट रेज युअर हँड. याच्यामध्ये जर तुम्ही यूज नसेल केलं ना तर तुम्ही अदरवाईज डायरेक्ट अनम्यूट करून पण क्वेश्चन विचारू शकता. आणि मेक शुअर की तुमचा काही डाऊट आहे, काही क्वेश्चन आहे, जस्ट आस्क इट. विचार करू नका की बाबा दुसरा काय विचार करेल, हा एक छोटासा डाऊट आहे का मोठा डाऊट आहे. वी डोंट केअर अबाउट दॅट. फक्त आणि फक्त फोकस करा की डोंट कन्सिडर दिस एज अ फ्री सेशन. जस्ट ॲटलीस्ट ट्राय टू गेट मोस्ट आउट ऑफ इट. ठीक आहे. विचारणार आहेत ना सगळेजण, जस्ट हा ना Uh, मध्ये काहीतरी. Hi. हाँ। Hi, Yes, yes. sorry, I got disconnected. Can you repeat? काही नाही नाही, आपण फक्त हेच डिस्कस केलं की जस्ट आपण चालू करणार आहोत आणि जर काही क्वेश्चन असतील तर ते विचारा, बस बाकी काही नाही. ठीक आहे. आपण जस्ट आता स्टार्ट करणार आहोत. Okay. ठीक Okay, आहे. okay. ऑलराईट. ओके. सो नॉर्मली कुठल्याही आय टी इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही कंपनीमध्ये आपण ज्यावेळेस ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करतो, तर डेव्हलपर म्हणून काम करत असताना काय करतो की आपल्याकडे काही ना काहीतरी प्रोजेक्ट असतात. समजा आता मला एक XYZ नावाचा काहीतरी प्रोजेक्ट आहे. आता हा प्रोजेक्ट वेगळ्या वेगळ्या डोमेनचा असू शकतो. डोमेन म्हणजे काय, की हेल्थ केअर रिलेटेड प्रोजेक्ट असेल, रिटेल रिलेटेड प्रोजेक्ट असेल किंवा मग एखादा बँकिंग रिलेटेड प्रोजेक्ट असेल. आता हे जे प्रोजेक्ट आहेत हे कुठल्या ना कुठल्या तरी लँग्वेजमध्ये बनतात. ठीक आहे. आता लँग्वेज आपल्याकडे कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत, कोणाकोणाला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस माहिती आहेत ती फक्त एक नावं पटापट सांगा. चला आपण त्या नोट डाऊन करून घेऊया. कोणत्या कोणत्या माहिती आहेत? मला जावा माहिती आहे. तुम्हाला कोणा कोणती कोणती माहिती आहे? C programming, सी हाँ। C आहे. plus plus. C++. ठीक आहे. किंवा C#. C# कोणीतरी Py सांगितलं. ठीक आहे. अजून Python, पायथन एक आहे. ठीक आहे. R. पाय आर म्हणून एक लँग्वेज आहे. ठीक आहे. सो ह्या आता ह्याच्यासोबत अजून आहेत आपल्याकडे अँग्युलर म्हणून एक आहे, किंवा नोड जेएस म्हणा, किंवा अँग्युलर नोड जेएस किंवा जावास्क्रिप्टचे वेगळे वेगळे फ्रेमवर्क आहेत आपल्याकडे. आता ह्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेससाठी आपल्याकडे वेगळे वेगळे डेव्हलपर्स अवेलेबल आहेत. बरोबर. मी ॲज अ जावा डेव्हलपर काम करतोय, किंवा नेहा समजा सी किंवा पायथन डेव्हलपर म्हणून काम करेल, किंवा दुसरं कोणी पल्लवी आहे समजा अँग्युलर म्हणून, अँग्युलर डेव्हलपर किंवा नोड जेएस डेव्हलपर म्हणून काम करेल. आता ऍज अ डेव्हलपर डे टू डे लाईफमध्ये काय काय त्याचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात, की त्यांना युजली आपण एक रिक्वायरमेंट देतो. फॉर एक्झाम्पल आता हे कोणाला, कृष्णाला बऱ्यापैकी माहिती असेल कारण तो ऍज अ .NET डेव्हलपर काम करतोय, किंवा आशिषला पण बऱ्यापैकी आयडिया असेलच या गोष्टीची, की ज्या वेळेस पण आपण एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करतो त्यावेळेस तुम्हाला एक फीचर देतात. फीचर म्हणजे काय, की रिक्वायरमेंट असते. रिक्वायरमेंट म्हणजे काय करायचं आहे नक्की. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर एखादा बँकिंग ऍप्लिकेशनचं जर एक्झाम्पल घेतलं, बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये काय असतं की मी माझ्या अकाउंटचे डिटेल्स चेक करू शकतो. त्याच्यानंतर मी मनी ट्रान्सफर करू शकतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण, स्टेटमेंट डाउनलोड करू शकतो. ठीक आहे. ह्या असे छोटे छोटे फीचर्स आहेत जे पण आपल्याला वेब ऍप्लिकेशन म्हणा किंवा अँड्रॉइड ऍप्लिकेशन कोणते पण त्याचे वेगळे वेगळे फीचर आहेत. मग ऍज अ डेव्हलपर माझा काय रोल असतो की मी ते फीचर डेव्हलप करतो. म्हणजे ते फीचर डेव्हलप करण्यासाठी मी एखादा कोड लिहितो आणि तो कोड लिहिला की डेव्हलपर एक बेसिकली छोटीशी टेस्ट करतो लोकल एन्व्हायरमेंट वरती. लोकल एन्व्हायरमेंट म्हणजे काय की त्याच्या मशीनवरच तो त्याचा कोड टेस्ट करतो की सगळ्या गोष्टी नीट चालतायत का, जे पण फीचर किंवा जे पण रिक्वायरमेंट मला दिलेली आहे ती रिक्वायरमेंट माझी प्रॉपरली फुलफिल होते का. ठीक आहे. सो ही गोष्ट काय होते युजली की डेव्हलप झाल्यानंतर मग एक छोटीशी ती टेस्टिंग होते आणि टेस्टिंग झाल्यानंतर तिथे डेव्हलपरचं काम संपतं. ही प्रोसेस सगळ्यांना समजली इथपर्यंतची, की याच्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला, की काही कन्फ्युजन किंवा काही नाही. क्लिअर आहे. क्लिअर आहे. की येस. प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये अशीच एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची आपली एक सायकल असणार आहे. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो. हो हो येतोय. येतो ना, येतो ना. तेच सगळेजण म्यूट झाले म्हणून म्हटलं विचारून घ्यावा. ओके, ठीक आहे. सो ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची सायकल झाली. आता ह्याच्यामध्ये युजली आपल्याकडे काय असतं की वेगळे वेगळे टूल्स अवेलेबल आहेत. हे सॉफ्टवेअर जो पण आपण कोड लिहितो ना, हा कोड मॅनेज किंवा मेंटेन करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघतोय गिटहब नावाचा टूल आहे. ठीक आहे. आता हा गिटहब काय करतो, गिटहब आपण जो पण कोड लिहिणार आहे ना, फॉर एक्झाम्पल लेट्स से की कोणी आशिषने एक कोड लिहिला. आशिषने कशासाठी कोड लिहिलाय की स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी एक कोड लिहिला. ठीक आहे. आता हा कोड लिहिताना त्याने काय केलं की बाकी सगळ्या टेस्टिंग वगैरे केल्या, सगळं काही बरोबर चालतंय. त्याच्यानंतर तो कोड कुठे ना कुठेतरी त्याला ठेवावा लागेल. असं नाही की तो फक्त त्याच्या मशीनवरच ठेवेल, बरोबर. कारण त्याच्या मशीनवर ठेवलं किंवा उद्या जाऊन जर त्याच्या मशीनला काहीतरी झालं की गेला तो कोड, बरोबर. सो त्याच्यासाठी आपल्याकडे व्हर्जन कंट्रोल सिस्टम असतात. आता व्हर्जन कंट्रोल सिस्टम खूप साऱ्या म्हणजे काय की आपल्याकडे आहे लेट्स से गिटहब म्हणून एक आहे. अजून कोणाला दुसरी माहिती आहे का व्हर्जन कंट्रोल सिस्टम, कोणी ऐकलं? बिट गिटलॅब हा, गिटलॅब बोलू शकतो, ठीक आहे. आणि किंवा बिट बकेट कोणी ऐकलं? बिट बकेट, येस. ठीक आहे. सो हे आपले व्हर्जन कंट्रोल सिस्टम झाले की बाबा गिटहब वरती कोड पुश करू शकतो, गिटलॅब वर करू शकतो किंवा बिट बकेट वरती. सो ह्या गोष्टी वापरून मी माझा जो पण म्हणजे डेव्हलपरने जेवढा पण कोड लिहिलेला तेवढा आपण एक सेंट्रल रेपॉझिटरी असते. म्हणजे जेवढे पण तुमच्याकडे डेव्हलपर आहेत, फॉर एक्झाम्पल लेट्स से की माझ्याकडे अजून इथे मी सर्च करतो, हा माझ्याकडे अजून एक टीम आहे. ठीक आहे. आता ही पण टीम वेगळ्या वेगळ्या फीचर वरती काम करते. ठीक आहे. ही टीम पण वेगळ्या वेगळ्या फीचर्स बनवते, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करते. तर ही टीम काय करते, परत त्यांचा कोड गिटहब वरती पुश करते. मग ही टीम माझ्या सेम प्रोजेक्टवर काम करेल किंवा वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टवरती काम करेल. आता ते डिपेंड करतं की कोणाला कोणता प्रोजेक्ट असाइन झालाय किंवा सो ऑन. ठीक आहे. तर ही तर झाली एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल. आता आपण एक जावाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक छोटस एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. इथे मी काय करतो की हा जस्ट अ मिनिट, आपण जरा व्ह्यू चेंज करतो मी. ठीक आहे. ओके. सो आपण आता इथे काय करतोय की एक ही स्क्रीन दिसते माझी, इंटेलिजे आणि काहीतरी कोड लिहिला सगळ्यांना. हो. ठीक आहे. ओके. आता मी थोडंसं याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो की ज्यावेळेस आता हे स्ट्रक्चर काय एक्सप्लेन करतोय की जेव्हा तुम्ही ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर काम करणार ना, त्यावेळेस तुम्हाला ऍटलिस्ट आयडिया असली पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला कोड लिहिता आला पाहिजे किंवा तो कोड काय करतो, कशा प्रकारे काम करतो, हे सगळ्या गोष्टी माहिती असायची गरज नाही. पण एक जावाची ऍप्लिकेशन कशी बिल्ड होते, की त्याचा कोड कसा लिहिला जातोय, कोड लिहिल्यानंतर आपल्याला काय काय करायचं, ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे. सो आता मी पहिला एक ओव्हरव्ह्यू यांचा या ऍप्लिकेशनचा बघूया आपण. ठीक आहे. आता ही आहे माझी एक स्प्रिंग बूटची ऍप्लिकेशन. आता आय डोंट नो की किती लोकांनी स्प्रिंग बूट नावाची गोष्ट ऐकली. स्प्रिंग बूट जर तुम्ही बघितलं तर स्प्रिंग बूट एक जावाचा फ्रेमवर्क आहे आणि तो जावाचा फ्रेमवर्क एक मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर क्रिएट करण्यासाठी होतो. मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर खूप मोठा कॉन्सेप्ट आहे.
बट जर शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर कुठलीही जावामध्ये आता रिसेंट टाइम मध्ये जर तुम्हाला जर जावा डेव्हलपर म्हणून काम मिळालं तर मोस्टली तुम्ही स्प्रिंग फ्रेमवर्क यूज करणार आणि त्याच्या आतमध्ये आपण जावाचा कोड लिहिणार. आता फॉर एक्झाम्पल इकडे जर तुम्ही बघितलं इथे कंट्रोलर नावाची गोष्ट लिहिली आहे, मॉडेल नावाची आहे आणि सर्व्हिस नावाची आहे. आता या कंट्रोलर मध्ये मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, आता एक एपीआयचा आपण एक छोटासा फंडा बघूया की एपीआय इन जनरल काय असते. कोणाला काही आयडिया एपीआय म्हणजे काय? कोणी कधी काम केलं एपीआय वरती? काम एनिवन? नाही हा केलं, API. पण ऍटलिस्ट एक ओव्हरव्ह्यू आहे की हम्म जसं आपल्याला फॉर एक्झाम्पल इफ आय क्रिएट वन ऍप्लिकेशन आणि मला गुगलच्या जर काही सर्व्हिसेस यूज करायचं असेल तर मला हम्म गुगलची एक प्रायव्हेट की यूज करावी लागते ऍज अ हम्म एपीआय की. मग बरोबर. त्याच्यात आपण जर मी इथून काही रिक्वेस्ट करतो तर ते गुगलला जाणार आणि इन हम्म द फॉर्म ऑफ जेसन वी रिसीव्ह द रिस्पॉन्स फ्रॉम द गुगल. करेक्ट करेक्ट, ठीक आहे. बाकी बाकी कोणाला काही आयडिया आहे? कोणाचे काही आन्सर्स आहेत? API एक मिडलवेअर सारखं काम करतो हम्म की सध्या मी जे काम करतो ते थर्ड पार्टी सर्व्हिस आहे. हम्म त्यांच्या API मी कॉल करतो हम्म आणि माझ्या कंझ्युमरला एक DTO बनवून त्यांच्या रिस्पॉन्स मध्ये सेंड करतो. आणि परत आपण थर्ड पार्टी सर्व्हिस कडून पण डेटा घेऊ शकतो आणि हम्म DB मध्ये पण फोन करून आपण डेटा घेऊ शकतो. ठीक आहे, बरोबर. तर आता एपीआय जर सांगायचं झालं ना तर एक सिम्पलचं जर त्याचं एक आपल्याला रिअल लाईफ मधलं जर बघायचं झालं ना एक्झाम्पल, समजा की हे एक ऑफिस आहे. ठीक आहे, आता हे ऑफिस आहे, लेट्स से पासपोर्ट ऑफिस आहे. पासपोर्ट ऑफिस आहे, कोणी पासपोर्ट काढला आतापर्यंत? पासपोर्ट ऑफिस मध्ये कोणी गेलं आतापर्यंत? की काय काय गोष्टी होतात तिकडे, कोणाला काय आयडिया? म्हणजे व्हेरिफिकेशन्स होतात, डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, अजून काय होतं? नंतर मग तुमचं पासपोर्ट कलेक्ट जर करायचं असेल काय, किंवा समजा तात्काळमध्ये जर पासपोर्ट काढायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळा एक डिपार्टमेंट असतो. त्याच्यानंतर इन्क्वायरीज, बेसिक इन्क्वायरी वाले असतात, तो एक वेगळा डिपार्टमेंट असतो. आणि अजून काय काय असतं जे ऍक्च्युली पासपोर्टची प्रोसेस करतात, जिथे जाऊन आपलं सगळं व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन म्हणजे डॉक्युमेंट बघून फोटो वगैरे काढायचं असतं. ती वाला तो वाला एक सेक्शन असतो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त कोणाला काही ऍड करायचं याच्यामध्ये, की आम्हाला अजून गोष्टी काही माहिती आहेत म्हणून, असं आहे का? एवढ्या ठीक आहेत बेसिक गोष्टी? येस. ठीक आहे, सो आता हे जर एक पासपोर्टचं ऑफिस आहे, ठीक आहे, आता ऍज अ युजर समजा एखादा माणूस आहे, एक माणूस, त्याला आता पासपोर्ट काढायचा. तो पासपोर्ट काढायचा आहे तर तो काय करतो की बाबा इकडे एखादा एक वॉचमॅन बसलेला असतो, युजली असतातच कोणते ना कोणते तरी काका असणार. त्या काकांना आपण जाऊन विचारतो की काका मला नवीन पासपोर्ट काढायचं तर कुठे जाऊ? तर काका काय बोलतात आपल्याला की बाबा तू इन्क्वायरीच्या काउंटरवरती जा, तिथे तुला सगळी इन्फॉर्मेशन देतील. बरोबर. हेच जर समजा मला जर पासपोर्ट माझं सगळं झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय, आता ओके, त्याने इन्क्वायरी केली, त्या माणसाने इन्क्वायरी केली. इन्क्वायरी करून झाल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा एवढे एवढे 10-15 डॉक्युमेंट वगैरे आण, तुझे 10वीचे 12वीचे सर्टिफिकेट वगैरे आण, आणि ते डॉक्युमेंट तू काय कर की व्हेरिफिकेशन काउंटरवरती जायचं. तर मग परत तो येतो, त्या काकांना बोलतो की काका मला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे. मग काका बोलतो की डॉक्युमेंट व्हेरीफायचा फर्स्ट नंबरचा काउंटर आहे, तिकडे जा. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा त्याचं व्हेरिफिकेशन पण सगळं झालं. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इकडून त्याला काय बोलतात की आता तू पासपोर्ट प्रोसेससाठी जा, म्हणजे ह्या सेक्शन मध्ये जा. हे चारीचे चारी सेक्शन वेगळे असतात की हे सगळे एकत्रच असतात? कसे असतात? जे सेक्शन पासपोर्ट ऑफिस मधले ते सगळे एकसाथ असतात की वेगळे वेगळे सेक्शन असतात आपल्याकडे युजली पासपोर्ट ऑफिस वेगळे मध्ये? वेगळे असतात. वेगळे वेगळे असतात, बरोबर. कारण त्यांची सर्व्हिस जे प्रोव्हाइड करतायत ते लोक ती वेगळी वेगळी, ही इन्क्वायरीचं सेक्शन आहे, हे तात्काळची प्रोसेसिंग आहे, इकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आहे, इथे पासपोर्टचं ऍक्च्युअल प्रोसेसिंग होतं. आता हेच जर मला टेक्निकली जर ह्याचा एक ऍड्रेस बनवायचा असेल किंवा ऍड्रेस म्हणजे पाथ बनवायचा असेल तर मी कसा बनवणार? तर तो मी काय करेन की लिहिताना मी काय लिहेन की बाबा माझी पासपोर्ट ऑफिस आहे, पासपोर्ट ऑफिस स्लॅश, समजा मला इन्क्वायरी करायची आहे तर मी इन्क्वायरी इकडे टाकले. ठीक आहे, हेच जर समजा मला पासपोर्ट ऑफिस, मला काय करायचं तात्काळ वाला काढायचं तर मी इथे जाणार. हेच अजून तिसरा वाला कोणता आहे? पासपोर्ट ऑफिस. जर पासपोर्ट प्रोसेस करायचं असेल तर काय लिहू मी इकडे स्लॅश नंतर? काय लिहू? काही आयडिया?
अरे बोला, सगळे म्यूटवरच थांबले की काय? ड्रॉप ऑफ झालं होतं जस्ट. अच्छा अच्छा. बाकीचे पण असेच बसू नका, आन्सर पण करा रे. अरे परत झूमची स्क्रीन गेली. प्रोसेस लिहिता येईल आपल्याला म्हणजे प्रोसेस लिहिता येईल, येस. ठीक आहे. इथे आपल्याला लिहिता येईल प्रोसेस. आणि चौथी गोष्ट काय आहे की मला काय करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. पासपोर्ट ऑफिस मध्ये मला काय करायचं, व्हेरिफिकेशन. तर इकडे काय लिहिणार मी? एनी आयडिया? व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन. ठीक आहे. हे समजलं की मी एक माझं जे रिअल लाईफ सिनारिओ मधली जी एक गोष्ट होती, त्या गोष्टीला मी एक पाथ किंवा ऍड्रेस मध्ये कसा कन्वर्ट केला. इथपर्यंत कोणाला काही डाऊट, काही क्वेश्चन्स आहेत? नाही. एनीवन? बाकीचे सगळे जर डाऊट नसेल तर जरा नाहीये बोला, आपण मूव फॉरवर्ड. ठीक आहे. नाही. नाही. ठीक आहे. इथपर्यंत समजलं की मी माझं जे रिअल लाईफ मधलं एक एक्झाम्पल होतं पासपोर्टचं, त्याला मी एका पाथ मध्ये कन्वर्ट केलं. आता ही पाथ काय करते की प्रत्येक पाथ, समजा की मला हेच टेक्निकली घ्यायचंय प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. मला आता याचा जावामध्ये कोड लिहायचा समजा. तर मी काय करणार की बाबा हा एक जावामध्ये एक असा टाईपचा एक ऍड्रेस देणार, आणि त्या ऍड्रेसला मी काय करेन की ह्याच्या आतमध्ये आता इन्क्वायरी, तर इन्क्वायरीमध्ये जेवढे जेवढे आपण गोष्टी आहेत ना त्याचा एक मी कोड लिहिणार. तात्काळ प्रोसेसिंगसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तात्काळमध्ये मी कोड लिहिणार. परत प्रोसेस म्हणून एक आहे, ह्याच्यासाठी जो पण कोड रिक्वायर्ड आहे तो जावामध्ये लिहिणार. आणि व्हेरिफिकेशन म्हणून जी गोष्ट आहे ती व्हेरिफिकेशनच्या पाथमध्ये मी तो कोड लिहिन. इथपर्यंत क्लिअर आहे? काही डाऊट, क्वेश्चन्स? कारण आता आपण जावा बघणार आहोत ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. ओके. तर आता मी तुम्हाला इकडे जो पाथ दाखवला ना, हा पण पाथ तसाच आहे, API/user. आणि इथे तुम्ही बघाल की इकडे ID नावाची एक गोष्ट आहे, मग दुसरी एक अजून गोष्ट आहे, मग इथे डिलीट म्हणून एक गोष्ट आहे, टेस्ट म्हणून एक गोष्ट आहे. सो आता हा जो कोड आहे ना, हा कोड काय करतो की हा कोड पण एक API क्रिएट करतो, आणि ती API काही ना काहीतरी रिस्पॉन्स देते मला. आता आपण इकडे काय बघितलं की हा एक पाथ आहे. ठीक आहे. हा पाथ म्हणजे आपली एक API आहे किंवा एक एंड पॉइंट आहे. ह्या एंड पॉइंट वरून आपलं काही ना काहीतरी काम केलं जाणार. कोणत्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये? पासपोर्ट ऑफिसच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये. हेच एक्झाम्पल मी एक युजर क्रिएशन साठी एक बनवलेलं आहे. कोणत्या सर्व्हिससाठी? युजर सर्व्हिससाठी. आता ही युजर सर्व्हिस मध्ये आपण काय काय करू शकतो की एक तर युजर क्रिएट करू शकतो, नंतर मग लेट्स से की युजर डिलीट करू शकतो, नंतर मग अजून गोष्ट आहे की अपडेट करू शकतो, आणि मग युजर्स गेट करू शकतो, म्हणजे सगळे युजर्स मी बघू शकतो. सो ही माझी एक फंक्शनॅलिटी आहे. माझी जी मी जावाची ऍप्लिकेशन जी बनवले ना, त्या ऍप्लिकेशनची ही एक फंक्शनॅलिटी आहे की युजर एक क्रिएट करू शकतो, डिलीट करू शकतो, अपडेट करू शकतो आणि गेट करू शकतो. सो ऍज अ जावा डेव्हलपर मी काय केलं किंवा आकाशने काय केलं की एक कोड लिहिला. आता युजली जावा डेव्हलपर काय करणार की ती ऍप्लिकेशन लोकली पहिला रन करून बघतो, लोकली म्हणजे त्याच्या मशीनमध्ये. तर ती रन करण्यासाठी तो काय करेल की ते IntelliJ मध्ये पहिला त्याला रन करेल. आता ही ऍप्लिकेशन रन केल्यानंतर इथे एका पोर्ट नंबरवरती रन होते. ठीक आहे. पोर्ट नंबरवरती बेसिकली जर तुम्ही पोर्ट नंबरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या. बट पोर्ट नंबर ही अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीवरती आपण एखादी ऍप्लिकेशन किंवा सर्व्हिस रन करू शकतो एखाद्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये. आता ही पोर्ट नंबरवरती तर रन केली. आता मला टेस्ट पण करायची ही गोष्ट. ठीक आहे. सो टेस्ट करण्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी एक टेस्टिंग फ्रेमवर्क आहे किंवा API टेस्ट करण्यासाठी मी जे यूज करतो ते. ठीक आहे. तर इथे ह्याला पोस्टमॅन बोलतात बेसिकली. आपण आपल्या घरी जो पत्र टाकतो तो वाला पोस्टमॅन नाही, हा पोस्टमॅन म्हणून टूल आहे. सो इकडे मी काय करतो, मी टेस्ट करतो. तर टेस्ट करताना मला माहिती आहे की मी ह्या जर पाथ वरती गेलो, फॉर एक्झाम्पल इथे आपण काय बघितलं की मी इन्क्वायरी मध्ये गेलो तर ते इन्क्वायरीच काम करणार आहेत, तात्काळ मध्ये गेलो तर तात्काळवालंच काम करणार, प्रोसेस मध्ये गेलो तर प्रोसेसवालंच काम करणार आहेत, आणि व्हेरिफिकेशन मध्ये गेलो तर माझं डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहेत. आता हीच गोष्ट मी युजरच्या केसमध्ये काय करणार की मला पहिलं क्रिएट करायचं युजर, तर त्याच्यासाठी मी डेटा पाठवतो इकडून युजर क्रिएट करण्यासाठी. सो एक टेस्ट केला, एक युजर इकडे ऍड झाला. आता मी चेक करतो की तो युजर मला मिळतोय का. तर तुम्हाला इकडे दिसेल की तो युजर पण मला मिळतोय. ठीक आहे. आता गेट ID, आता ह्या युजरचा ID काय होता माझा पहिल्यावाला, इथे 1 ID होता. तर मला युजर बघायचा की कोणता पाहिजे. हे बेसिकली मी टेस्टिंग करतोय. हे पूर्णपणे अंडरस्टँड करायची गरज नाहीये ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर. मी जस्ट एक नॉर्मल जावा डेव्हलपरचा वर्कफ्लो काय असतो ते आपण सध्या डिस्कस करतोय.
आणि इकडे जर गेट बाय आय डी केलं तर मला हा डेटा मिळतो. म्हणजे आता मी कन्फर्म आहे की बाबा माझी सगळी गोष्ट चालते. ठीक आहे, इथपर्यंत माझं डेव्हलपमेंट झालेली आहे. आता डेव्हलपमेंट झाल्यानंतर हा कोड मला गिटहब वरती पुश करावा लागणार. ठीक आहे, सो आता गिटहब कोणी कोणी वापरलंय, गिट किंवा गिटहब सगळ्यांपैकी? मी वापरला GitHub. गिट. हो. हम्म, ठीक आहे. अजून कोणी वापरलं? 2 जणांनी वापरलं. जॉब करताना वापरला आपण. वापरलंय, ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी आयडिया. सो आता म्हणजे गिटहब वर्क केलेलं आहे ऍक्च्युली. ठीक आहे. सो गिटहब मध्ये बेसिकली आपण काय करतो की जो पण आपला कोड आहे तो आपण तिकडे टाकतो. आता इकडे मी ऑलरेडी हा कोड माझा पुश केलेला आहे. जर तुम्हाला दाखवायचं झालं तर इथे टेक इट इझी मध्ये इथे तुम्ही बघाल जावा ऍप युजर सर्व्हिस मध्ये सेम कोड आहे. जो कोड माझा लोकल एन्व्हायरमेंट मध्ये आहे ना, आता एक फॉर एक्झाम्पल इकडे कोणता मी ओपन केलाय कोड, युजर कंट्रोलर म्हणून. ठीक आहे, युजर कंट्रोलर आहे. सेम गोष्ट इकडे सर्व्हिस कंट्रोलर आणि हा कंट्रोलर. ठीक आहे, सो आता हा कोड माझा इकडे डिप्लॉइड आहे. सो आता हा कोड तर माझा झालेला. आता आपण काय करूया, एक चेंज करूया आणि एक छोटंसं एक जस्ट एक्झाम्पल बघूया की गिट वरती मी कसा पुश करतोय. तर आता इथपर्यंत तर माझा कोड ऍड झालेला. तर आता मी काय करतो की इकडे कॉपी करतो, कॉपी करून ऍड करतो आणि एक हॅलो वर्ल्ड म्हणून टाकूया आणि इथे हॅलो हॅलो म्हणून हा एक पाथ आहे. हा काहीतरी करेल. हा काय करणार की फक्त एक मला स्ट्रिंग रिटर्न करतोय. तर याच्यामध्ये कोणाला काही समजत नसेल तर जस्ट आज का जावाचं आहे म्हणून मी सांगणार नाही असं काही नाहीये, बट विचारा जर समजत नसेल तर. गप्प राहू नका, फ्री मध्ये आहे म्हणून शांत बसायचं नाही. चान्स मिळाला तर त्रास देऊन जेवढं पण घेता येईल तेवढ्या गोष्टी समजून घ्या. कळतंय का? ओके, येस. हो. ठीक आहे. सो हे आता मी नवीन ऍड केलंय. ठीक आहे, आता पहिला मी हे टेस्ट करतो की माझं चालतंय का नीटपणे. आता चालतंय का बघण्यासाठी मी काय करेन की परत ही ऍप्लिकेशन मी रन करणार. हे नॉर्मल डेव्हलपरचं काम असतं. हे पण तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की ऍज अ डेव्हलपर, म्हणजे तो डेव्हलपर कोणताही असू दे, .NET असू दे, सी नाहीतर सी असू दे, C++ असू दे, कोणताही डेव्हलपर असू दे, तो ऍक्च्युअली डे इन डे आउट करतोय का. ज्यावेळेस तुम्हाला त्याचं काम प्रॉपरली समजेल ना, त्यावेळेस त्याने केलेल्या कामाचं आपण पुढे काय करायचं हे तुम्हाला अंडरस्टँड करता येईल. सो आता अगेन ह्या पोर्ट नंबर 8081 वरती ऍड झाला. आता आपण काय केलं, नवीन ऍड केलं हॅलो म्हणून, शेवटचा एक पाथ ऍड केला. म्हणजे हॅलो म्हणून एक डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, ते ऍड केलं. तर त्याच्यासाठी मी काय करतो, ह्याला पुन्हा एकदा डुप्लिकेट करतो आणि आता मला सांगा की इथे जर ऑब्झर्व केलं तुम्ही, इकडे टेस्ट होता. ठीक आहे, इथे टेस्ट आहे. तो आता टेस्टच्या जागी काय टाकू मी ते सांगा, बघू काय कोणी सांगतंय का नीटपणे. इथे काय वाटतं शेवटी काय टाकायला पाहिजे? जस्ट एक कोड पण दाखवतो तुम्हाला लोकांना. इथे बघा, इथे हॅलो आहे, इकडे टेस्ट आहे. हॅलो टाकावं लागेल. हो. सगळेजण अग्री आहेत की काही कोणाचं वेगळं ओपिनियन आहे? नाही. ठीक आहे, सो इथे मी टाकतो हॅलो, बघू चालतंय का. हॅलो हॅलो फ्रॉम टेक इट इझी. म्हणजे ह्या नवीन ऍड केलेल्या रिसोर्स बोलतात त्याला बेसिकली. या रिसोर्स मध्ये काही ना काहीतरी लॉजिक लिहिलंय आणि ते लॉजिक मला इकडे टेस्ट करताना मला प्रॉपरली चालताना दिसतंय. माझं काम झालं इकडे. ऍज अ डेव्हलपर मी माझं डेव्हलपमेंट कम्प्लीट केलेली आहे. आता मी हा कोड कशामध्ये पुश करणार? गिटहब मध्ये. ठीक आहे, सो आता आपण गिटहब मध्ये पुश करण्यासाठी पहिला काय करतो आपण, गिट स्टेटस करतो की कुठल्या कुठल्या फाईल मध्ये चेंज झालंय. अरे, ही स्क्रीन दिसते ना तुम्हाला टर्मिनलची? जर सांगा मला काही दिसत नसेल तर. हा, दिसते. ओके, सो मी काय करतो, गेट ऍड आणि ती फाईल ऍड केली. ठीक आहे, नंतर मग मी कमिट करणार आहे. इथे कमिट मध्ये मी मेसेज टाकणार की मी इथे काय ऍड केलं. तर आपण काय ऍड केलं याच्यामध्ये, हॅलो म्हणून रिसोर्स ऍड केला. ठीक आहे, सो तो इथे ऍड केला आणि त्याच्यानंतर मी गेट पुश करतो. आता ह्याच्या आधी, गेट पुश करण्याच्या आधी जस्ट व्हेरीफाय करा की हा आकाश खोटं तर बोलत नाही ना, की उगाच आपलं काहीतरी दाखवायचं म्हणून. हे बघा इकडे, इथे हा शेवटचा कोड कोणता आहे? टेस्टवाला आहे की नाही? सगळेजण अग्री आहेत आहे म्हणून? हो. ठीक आहे, आता मी गिट पुश करतो. गिट पुश केल्यानंतर हा माझा लोकल मशीन वरून कोड गेला त्या ब्रांच मध्ये किंवा गिटहब मध्ये.
आता मी हेच पेज रिफ्रेश करतो. आलं इकडे? ठीक आहे, क्लिअर. गेटमध्ये पुश Clear. झालेला आपला कोड. मग आता लोकल एन्व्हायरमेंटला किंवा माझ्या लॅपटॉपला आग लागली तरी चालेल, काही फरक पडत नाही, कारण कंपनी बोलते की बाबा माझ्या गेटअप मध्ये जोपर्यंत कोड आहे तोपर्यंत चालेल, बाकी तुमचं काही होऊ दे. ठीक आहे, एवढं समजलं इथपर्यंत. आपण काय केलं की मी ऍज अ डेव्हलपर मी कोड डेव्हलप केला. कोड डेव्हलप करून मी तो पहिला लोकली टेस्ट केला. टेस्ट कशाने केला? या टूलचं नाव काय होतं? पोस्टमन. पोस्टमॅन. ठीक आहे, तर या टूलने मी पहिला टेस्ट केला आणि टेस्ट करून झाल्यानंतर मी कंपनीच्या एका गिटहब वरती टाकून दिला. गिटहब रेपॉझिटरी म्हणजे हा जो आपण इकडे बघितलेला ना, हा वाला जो सेक्शन होता ना, हा वाला, तर इकडे आता याच्या डेव्हलपरच्या मशीनवरून तो गिटहब मध्ये कोड गेलेला. इथपर्यंत समजलं? एक डेव्हलपर डे टू डे काय करतो? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस. हो. हो. Yes. पक्का सगळेजण ऑन द सेम पेज, की कोणाला काही डाऊट आहे, क्वेरीज आहे, काय करतो काय कळत नाही, बाउन्सर चाललाय? सो बेसिकली गिटहब आपण कोड हे करतो ना, स्टोर स्टोर करतो. करतो, येस repository येस kind of. येस येस येस. कोड असू दे किंवा तुमच्या नॉर्मल स्क्रिप्ट असू दे, काही असू दे, तो बेसिकली हा. स्टोअर करण्यासाठी आपण गिटहब यूज करतो. Correct. का यूज करतो? कारण ती एक सेंट्रल रेपॉझिटरी असते. Yes. आता अमेझॉन वरून सगळेजण ऑर्डर करतात, अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे करतात ना. हम्म, हम्म. तर त्या केसमध्ये काय होतं की त्यांचं एक गोडाऊन असतं. त्या गोडाऊन मध्ये पहिल्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्या गोडाऊन मधूनच मग बाकी सगळीकडे जातात. सो हे बेसिकली तुमच्या कोडचं गोडाऊन आहे, की जेवढ्या पण प्रोजेक्ट असतील, जेवढे पण तुमचे ऍप्लिकेशन्स असतील, त्या सगळ्या ऍप्लिकेशनचा कोड आपला गिटहब मध्ये जाऊन बसणार आहे. आणि हे गिटहब बेसिकली कंपनीमध्ये त्यांच्या सर्व्हरवरती असू शकतं किंवा क्लाउडमध्ये पण असेल. ते डिपेंड करतं की कंपनीची काय पॉलिसी आहे. बट सगळ्या कंपनीमध्ये व्हर्जन कंट्रोल सिस्टम तुम्हाला बघायलाच मिळेल. जर कोणत्या कंपनीमध्ये जर तुम्हाला नसेल मिळत तर ती कंपनी जॉईन करू नका. मस्करी करतोय. जर चांगली कंपनी असेल तर करा जॉईन. त्यांचे लोकली वेगळे वेगळे टूल्स पण असू शकतात. ठीक आहे, सो डेव्हलपर्सचा फ्लो इथपर्यंत आपल्याला कळलेला आहे असं मी अज्युम करतोय. ओके, आता ह्याच्यानंतर काय? आता एवढं तर झालं की डेव्हलपरने त्याचा कोड लिहिला, डेव्हलपरने त्याचं काम केलं, त्याचं सगळं झालं. आता डेव्हलपर मस्त एकदम मजा मारतोय. आता तो मजा मारतोय त्यावेळेस चालू होतं डेव्हऑप्सचं काम. आता डेव्हऑप्स काय काय करणार ह्या केसमध्ये? तर पहिली गोष्ट की ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर तुम्हा लोकांना काय वाटतं, की पहिली गोष्ट तुम्हा लोकांना काय वाटतं की काय करावी लागत असेल डेव्हऑप्स इंजिनियर? कोड तर लिहिला त्याने, ठीक आहे, आता कोड लिहिल्यानंतर काय करणार डेव्हऑप्स? कोणाला काय आयडिया आहे? काय वाटतं? डिप्लॉयमेंट प्रोसेस पूर्ण हँडल करतो डेव्हऑप्स. बरोबर. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तो काय करणार? ऑटोमेशन. ऑटोमेशन करावं लागेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, अजून काही आन्सर्स? जसं बघायला गेलं तर खूप सारे टर्म्स आहेत त्याच्यात, की जसं मॉनिटरिंगसाठी प्रोमेथियस ग्राफाना यूज करतात ते बरोबर. लोक. डिप्लॉयमेंट टूल आहे, कंटेनरायझेशन, त्याच्यानंतर ऑब्स्ट्रॅक्शन, त्या सगळ्या गोष्टी येतात डेव्हऑप्स मध्ये. बरोबर बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मेन तर पहिला सर्व्हर लागेल आपल्याला. हा, क्लाउड. बरोबर. म्हणजे तो सर्व्हर Yes. मग तुमचा ऑन प्रिमाइस. आता ऑन प्रिमाइस आणि क्लाउड ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय? आपण ऑन प्रिमाइस वर्सेस क्लाउड. ऑन प्रिमाइस म्हणजे काय, की त्या ऑर्गनायझेशन मध्येच तो सर्व्हर असेल. ठीक आहे, आणि क्लाउड म्हणजे बेसिकली AWS असेल, गुगल क्लाउड असेल, अज्युअर असेल, IBM, ओरॅकल, कोणताही क्लाउड असू शकतो. ठीक आहे, सो एक मला सर्व्हर लागणार आहे. तो सर्व्हर मला क्रिएट करावा लागेल. तर आता अज्युम करूया की ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर तुमच्याकडे AWS आहे. तर AWS जर असेल तर तुम्हाला असं काही एक दिसेल. आता AWS ची स्क्रीन दिसते काही माझी? छोटी दिसते का मोठी दिसते की बरोबर आहे? झूम करू? बरोबर आहे. दिसते बरोबर. दिसते. बरोबर. ठीक आहे, तो आता इकडे जर मला एखादा सर्व्हर मला क्रिएट करायचं असेल ना, तर मॅन्युअल प्रोसेस पहिला डिस्कस करूया. मॅन्युअल प्रोसेसमध्ये मी काय करतो की इथे मी लॉन्च इन्स्टन्स वरती क्लिक करणार. इन्स्टन्स म्हणजेच सर्व्हर, सर्व्हर म्हणजेच इन्स्टन्स. आता जर तुम्ही गुगल क्लाउडचं जर बोलला तर तिथे कम्प्युट इंजिन किंवा कम्प्युट इन्स्टन्स बोलतात. जर आपण AWS ची गोष्ट केली तर त्याला इन्स्टन्स बोलतात. सो आता एक टर्मिनॉलॉजी वेगळा, बट अंडर द हुड एकच काम करतो. सो इकडे मी आता काय करतो, माझ्या सर्व्हरचं नाव देतो. लेट्स से की डेमो सर्व्हर म्हणून नाव दिलं.
ठीक आहे, इकडे डेमो सर्व्हर असं नाव देऊया. आता मला उबुंटूचा सर्व्हर पाहिजे. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, जेवढ्या पण तुम्ही म्हणजे ऑर्गनायझेशन बघता, युजली 90-95% केसमध्ये त्यांच्याकडे उबुंटूचा सर्व्हर असेल, अनलेस किंवा म्हणजे लिनक्सचा, बेसिकली उबुंटू म्हणजे लिनक्सचा मला म्हणायचं, अनलेस त्यांची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे की मला विंडोजचा सर्व्हर पाहिजे किंवा मला मॅकचा सर्व्हर पाहिजे, नाहीतर मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही उबुंटू किंवा लिनक्स ह्या सर्व्हरवरती काम करणार. ठीक आहे, सो इकडे काहीतरी डिटेल्स टाकणार, मग नंतर इकडे अजून काहीतरी सिलेक्ट करणार. या काय गोष्टी आहेत, लेट्स नॉट वरी अबाउट इट राईट अवे. एक प्रोसेस बघूया की बाबा मॅन्युअल प्रोसेस काय आहे. मॅन्युअल प्रोसेस लेट्स से इथे मी आता 10 GB याला स्टोरेज देतो आणि मग इथे मी लॉन्च इन्स्टन्स करतो. आता लॉन्च इन्स्टन्स केल्यावरती माझा एक सर्व्हर ऑटोमॅटिकली क्रिएट झाला. बट ही एक मॅन्युअल प्रोसेस झाली की तिकडे जाऊन मी सगळ्या डिटेल्स टाकल्या आणि त्या डिटेल्स टाकल्यानंतर माझा एक सर्व्हर क्रिएट झाला. आता इथे बघूया, आपण इन्स्टन्स मध्ये जाऊया. इन्स्टन्स मध्ये गेल्यावरती काय येईल की इथे माझा डेमो सर्व्हर हाच क्रिएट केलेला, बरोबर आहे की नाही बाबा, आधीच क्रिएट करून ठेवलेला असं काही? हाच क्रिएट केला ना आता आपण? येस. हा ओके, येस. ठीक आहे. आता आपण या सर्व्हरच्या आतमध्ये जाऊया. सर्व्हरच्या आतमध्ये जाऊन काय करूया की आपण NGINX म्हणून आहे, NGINX वेब सर्व्हर आहे. वेब सर्व्हर म्हणजे कुठल्याही वेब ऍप्लिकेशन रन करण्यासाठी, आय गेस आशिष किंवा दुसरा कोण होता, नाव विसरलो मी, कृष्णा, त्या लोकांनी आणि परत राशी, तुम्ही लोकांनी ऐकलं पण असेल हे नाव NGINX म्हणून. ठीक आहे, की एक वेब सर्व्हर आहे, खूप पॉप्युलर असा सर्व्हर आहे. ठीक आहे, कारण तुम्ही बघाल इकडे 20 वर्ष झालं सर्व्हर आहे. तेव्हा आपल्याला IT म्हणजे काय माहिती पण नव्हतं कोणाला, बट आहे. ठीक आहे, सो हा सर्व्हर आपण ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करूया. तो म्हणजेच काय की ज्यावेळेस पण तुम्ही लेट्स से की लॅपटॉप खरेदी करायला जाताय किंवा PC खरेदी करायला जाताय किंवा मोबाईल खरेदी करायला जाताय, त्यावेळेस तुम्ही एक हार्डवेअर घेताय, बरोबर? आणि ते हार्डवेअर घेतल्यानंतर, परचेस केल्यानंतर पहिली गोष्ट काय करता तुम्ही लोक? पटापट सांगा चला. काय काय करतो आपण की एक नवीन PC घेतला किंवा नवीन लॅपटॉप घेतला किंवा नवीन फोन घेतला की काय करतो आपण? फीचर्स चेक करतो आपण त्याचे, रॅम चेक करतो किती आहे काय आहे. बरोबर, मग क्वालिटी चेक तेवढं करतो, कॅमेरा ते- क्वालिटी चेक करतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो त्याच्यावरती की बाबा व्हॉट्सअप पाहिजे मला, किंवा क्रोम जर नसेल तर क्रोम टाकूया, किंवा जर माझं कोणतं जर आता जावा डेव्हलपर आहे तर जावा डेव्हलपर रिलेटेड टूल्स टाकेन. हे आउट ऑफ द बॉक्स मिळत नाहीत की कोणाला मिळतात, नाही मिळत ना, नाही की नाही. नवीन लॅपटॉप नवीन फोन वगैरे घेतल्यावरती असं. तर काही काही ऍप्लिकेशन्स आहेत, त्या काय ऍप्लिकेशन आपल्याला त्याच्यामध्ये इन्स्टॉल करावे लागतात. ठीक आहे, तो आता आपण काय केलं की ते हार्डवेअर तर घेतला आपण. हा माझा सर्व्हर म्हणजे काय की हार्डवेअर. राशी म्यूट, हा थँक्यू, थोडासा नॉईज होता. ठीक आहे, हा सर्व्हर म्हणजे मी एक हार्डवेअर तर घेतला. आता हा हार्डवेअर घेतल्यानंतर याच्यामध्ये मला सॉफ्टवेअर इन्स्टॉल पण करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मला माहिती आहे की बाबा ह्या सर्व्हरमध्ये माझ्या ऍप्लिकेशन रन करायचे आहेत मला. सो ऍप्लिकेशन रन करण्यासाठी मी NGINX वापरणार आहे, तर मी NGINX याच्यामध्ये इन्स्टॉल करतो. सो इन्स्टॉल करण्यासाठी काय करणार की मी इकडे कनेक्ट करतो. कनेक्ट करून झाल्यानंतर आपण काय करूया, ठीक आहे, पहिलं SSH होऊ दे याच्यामध्ये, आणि थोड्याफार एक उबुंटूच्या कमांड्स आपल्याला याच्यावरती रन करावे लागतील. नॉर्मली विंडोजमध्ये काय करतो आपण, त्या वेबसाईटवरती जातो, डाउनलोड करतो, EXE डाउनलोड झाली की नेक्स्ट नेक्स्ट करून इन्स्टॉल करतो. बट या केसमध्ये आपण काय करणार की सुडो पहिला अपडेट करूया, apt get अपडेट. फोन अपडेट करताना आउट ऑफ द बॉक्स ज्यावेळेस काढतो, सेटिंग मध्ये जाऊन पहिला अपडेट करतो, बरोबर ना? हे कोणी नाही करत, नसेल करत असेल तर करा पहिलं ते. ओके, सो मी आता काय करतो, पहिला अपडेट केला मी माझा सर्व्हर म्हणजे बेसिकली सर्व्हरमध्ये उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम होती, ती ऑपरेटिंग सिस्टम मी पहिला अपडेट केली. आता ही अपडेट केल्यानंतर मी काय करेन की इकडे NGINX नावाचा एक सर्व्हर इन्स्टॉल करेन. त्याच्यासाठी पण माझ्याकडे कमांड आहे sudo apt get install NGINX. ही मग कमांड काय आहे, कशी वर्क करते, आता काही एक त्याच्यावरती फोकस करू नका, जस्ट की आपण काय करतोय त्याच्यावरती एक लक्ष द्या फक्त. ठीक आहे, NGINX इन्स्टॉल केला. आता NGINX इन्स्टॉल झाल्यानंतर ठीक आहे, NGINX इन्स्टॉल होतोय. आता हा व्हेरीफाय करण्यासाठी मी काय करतो की त्याचा जो एक्सटर्नल IP ऍड्रेस आहे ना, प्रत्येक सर्व्हरला एक IP ऍड्रेस असतो. ठीक आहे, जो IP ऍड्रेस बद्दल कोणाला माहिती नाहीये, पहिला क्वेश्चन. सगळ्यांना माहिती आहे IP ऍड्रेस काय असतो.
माहितीये. ओके, बाकीचे येस, माहिती. Yes. माहिती आहे. ठीक आहे, मी अजून करतोय की सगळ्यांना माहिती आहे म्हणून. तर मी आता हे व्हेरीफाय करण्यासाठी काय करणार की इकडून कुठे गेलो मी, हा इथून आयपी ऍड्रेस कॉपी केला. आयपी ऍड्रेस कॉपी करून आपण इकडे http:// ऍड्रेस टाकला, आलं. दॅट मीन्स माझा NGINX चा सर्व्हर आता सक्सेसफुली इकडे इन्स्टॉल झालेला आहे. बरोबर, हे आलं म्हणजे क्लिअर आहे इथपर्यंत? काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स? नाही. Right. ओके ओके, ठीक आहे. सो आता ही प्रोसेस आपण मॅन्युअली केली. आपण काय केलं आधी, पहिला आपण एक सर्व्हर क्रिएट केला. सर्व्हर क्रिएट करून त्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल केले. बरोबर, आता हेच डेव्हऑप्स इंजिनियर म्हणून तुम्हाला कोणा ऑटोमेट करायचं. आता हे तर झालं एक सिम्पल्स की ठीक आहे बाबा, मला एक छोटासा एक सर्व्हर क्रिएट करायचा होता. दॅट मीन्स एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस होती. मी EC2 मध्ये गेलो, इकडून लॉन्च इन्स्टन्स केला आणि हा ऑटोमॅटिकली क्रिएट पण झाला. बट जर समजा मला 100 सर्व्हर क्रिएट करायचे, तर ही प्रोसेस तुम्ही फॉलो कराल का? व्हॉट डू यू थिंक? नाही. नाही, काहीतरी ऑटोमेशन करावं लागेल. बरोबर, बाकीचं कोणाचं काही आन्सर आहे की नाही बाबा मी करेन, माझ्याकडे भरपूर टाइम आहे, मी मस्तपैकी आरामात टाइम घेऊन करणार या गोष्टी? नाही नाही. नाही करणार ना कोणीच? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, तर पहिला हा मी सर्व्हर डिलीट करतो. याची गरज नाहीये आपल्याला, कारण याचे पैसे लागतात. ठीक आहे, तो आपण डिलीट करून टाकूया. फ्री टियर मध्ये आहे म्हणून पैसे नाही लागत, बट जस्ट एक सेफ साईड की जर काम झालंय तर डिलीट करून टाकायचं, फ्री टियर मध्ये जरी असलो तरी. ठीक आहे, आता इथे इन्स्टन्स स्टेट शटिंग डाऊन आहे, टर्मिनेटेड आलं म्हणजे हा सर्व्हर आपण डिलीट केलेला. आता इकडेच दोन गोष्टी आपण केल्या. आपण काय केलं, पहिली गोष्ट आपण सर्व्हर क्रिएट केला आणि दुसरी गोष्ट आपण ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला. बरोबर आहे की याच्या व्यतिरिक्त अजून काही केलं आपण? बोला रे पोरांनो, बोला. नाही. 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 बरोबर, सर्व्हर क्रिएशन केला आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टी म्हणजे काय, पहिली जी गोष्ट आहे ती आपण काय केली, हार्डवेअर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर, हार्डवेअर क्रिएट केलं किंवा त्याला मी बोलू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केला. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती मी काय केलं की सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा किंवा काहीही बोला, सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे, या दोन गोष्टी आपण केल्या. बरोबर, आता ह्या दोन गोष्टींसाठी आपल्याकडे ऑटोमेशनसाठी काही टूल आहे का, की बाबा मला जर हार्डवेअर ऑटोमेशन करायचं तर माझ्याकडे टूल आहे का? तर येस, त्या टूलचं नाव काय आहे, टेराफॉर्म. कधी कोणी ऐकलंय टेराफॉर्म? हो ऐकलंय, ऑटोमेशन साठी Right. यूज करतो त्याला. ठीक आहे, तर टेराफॉर्म काय आहे ते जरासं एक बघून घेऊया आपण. Terraform is an infrastructure as a code tool that lets you build, change, version infrastructure safely, efficiently, blah blah blah. खूप काय काय गोष्टी. इन शॉर्ट, हार्डवेअर क्रिएट करायचं आहे किंवा जी पण गोष्ट तुम्हाला दिसते ना, कोणताही क्लाउड एन्व्हायरमेंट असू दे. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे की बाबा मला IP ऍड्रेस पाहिजे, परत मला काय काय पाहिजे की मला एक व्हर्च्युअल प्रायव्हेट किंवा VPC क्रिएट करायचं आहे, त्याच्यासोबत मला सबनेट क्रिएट करायचं आहे किंवा कोणत्या कॉन्फिगरेशनचा सर्व्हर बनवायचा. ह्या सगळ्या गोष्टी आपण टेराफॉर्मने करू शकतो. आता आपलं एक डेमो एक मी बनवून ठेवलाय, त्याची एक स्क्रिप्ट दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला की टेराफॉर्म मध्ये नक्की होतं काय. ही दिसते स्क्रीन सगळी, टेराफॉर्म स्क्रिप्ट नावाची, Yes. main.tf म्हणून ओपन केला, हो. दिसतोय ना. हो. आता युजली ज्यावेळेस तुम्ही टेराफॉर्म हा टूल ज्यावेळेस वापरता ना, त्यावेळेस तुम्हाला अशी काहीतरी एक स्क्रिप्ट लिहायची असते. आता ही स्क्रिप्ट काय करते, कशी, जस्ट एक थोडंसं आपण टच बेस करूया की मी ते काय काय लिहिलंय. तर स्क्रिप्ट मध्ये मी लिहिलंय की कुठल्या रिजन मध्ये मला माझा सर्व्हर क्रिएट करायचा. AP South 1 काय माझा मुंबई आहे. ठीक आहे, तो मला मुंबईमध्ये सर्व्हर क्रिएट करायचा. त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप म्हणजे आपण पोर्ट नंबर ऍड करतो की 22 मला पाहिजे, 80 पोर्ट नंबर ओपन ठेवायचा आहे, 8081 ओपन ठेवायचा आहे. आणि त्याच्यासोबत मी इथे काय काय दिले, आता इथे AMI म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, तर ही उबंतूची ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे. मग इन्स्टन्स टाईपचा एक अजून एक व्हिडिओ टाकलेला, जर तो बघितला नसेल तर बघून घ्या. बेसिकली कोणती कॉन्फिगरेशन पाहिजे. फॉर एक्झाम्पल आयफोन मध्ये पण आपल्याकडे 17 Pro, 17 Pro Max असे खूप व्हर्जन्स असतात किंवा व्हेरियंट असतात.
ते इन्स्टन्स टाईप म्हणजे तेच आहे, एका सर्व्हरचे वेगळे वेगळे व्हेरियंट. आणि त्याच्यानंतर अजून एक कीपेअर नावाची गोष्ट आहे, ती त्या सर्व्हर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला यूज होते. आणि त्याच्यानंतर मी माझ्या सर्व्हरचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे? समजलं काय काय दिलेत आपण गोष्टी? येस. ठीक आहे, आता वन क्लिक मध्ये किंवा 2-3 कमांड, वन क्लिक बोलण्यापेक्षा 2-3 कमांड रन केल्या ना की आपला पूर्ण सर्व्हर क्रिएट होतो. आता कसा ते बघूया आपण. एक डिरेक्टरी मागे जातो. ठीक आहे, इथे ls टेराफॉर्म मध्ये जाऊया. आता मी त्याच फोल्डरमध्ये आहे, कारण जर मी ते ls केलं तर तुम्हाला इकडे main.tf दिसेल. ही main.tfच कामाची असते. टेराफॉर्म ज्या वेळेस पण आपण यूज करणार ना, main.tf इज युअर गो टू स्क्रिप्ट, की जेवढा आपण कोड लिहायचा किंवा जेवढी पण स्क्रिप्ट लिहायची आपण main.tf मध्ये, की मला एवढ्या कॉन्फिगरेशनचा सर्व्हर पाहिजे, एवढी जीबी रॅम पाहिजे, एवढा जीबी सीपीयू पाहिजे, किंवा एवढ्या जीबीचं स्टोरेज पाहिजे, व्हॉट एव्हर इट इज, ते सगळं आपण कुठे लिहितो? main.tf मध्ये. आता ह्याच्यानंतर टेराफॉर्म आपल्याला, मी टेराफॉर्म इन्स्टॉल पण केलेला आहे. टेराफॉर्म ॲज अ टूल येतो, तो तुम्हाला तो तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करावा लागतो. आणि त्याच्यानंतर ही अशी एक फाईल लिहायची, कशी? main.tf वाली, ही वाली जी आता दाखवली ना, ही अशी एक फाईल लिहावी लागणार. आणि त्याच्यानंतर टेराफॉर्मच्या कमांड रन केलं की ऑटोमॅटिकली सगळं क्रिएट होतं. फॉर एक्झाम्पल, आता इथे मी टेराफॉर्म इनिट करतो. पहिला ज्यावेळेस पण तुम्ही फर्स्ट स्टेप कराल टेराफॉर्मची स्क्रिप्ट लिहिल्यानंतर, त्यावेळेस टेराफॉर्म इनिट करणार आपण. इनिट केल्यानंतर तो काय करतोय की इनिशियलायझिंग द बॅकएंड, म्हणजे तो आता रेडी राहतोय की बाबा मला पुढच्या स्टेप करायच्या. टेराफॉर्म इनिशियलाइज झालं इकडे. त्याच्यानंतरची स्टेप आहे टेराफॉर्म प्लॅन. आता प्लॅन मध्ये काय करतो तो, की ही कमांड रन केल्यानंतर की तुम्हाला दाखवतो की तुम्ही जो कोड लिहिलाय किंवा तुम्ही जी स्क्रिप्ट लिहिली ना, फॉर एक्झाम्पल इकडे ऑब्झर्व करा, 22 ऍडेड आहे, हे लक्षात ठेवा. 80 ऍडेड आहे, 8081 ऍडेड आहे. इथे काहीतरी गोष्ट ऍड केली, माय कीपेअर माय डेमो सर्व्हर. आता हीच सेम गोष्ट जर टर्मिनलवर त्याचं जर आउटपुट बघितलं ना तुम्ही, तर तुम्हाला इकडे पण त्याच गोष्टी दिसतील. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, की नेम हीच होती, माय कीपेअर की वेगळी होती? सेम होती. T3 मायक्रो इन्स्टन्स टाईप सेम होता. त्याच्यानंतर EMI हा पण सेम होता. अजून काय काय गोष्टी, लेट्स फिगर इट आउट, की अजून काय काय दिलंय. 8081 जे लक्षात ठेवायला सांगितलेलं, पोर्ट नंबर 80 जे लक्षात ठेवायला सांगितलेलं, पोर्ट नंबर 22 जे बोललो की लक्षात ठेवा. म्हणजे हा फक्त तुम्हाला एक दाखवतो की बाबा तुम्ही ज्या पण गोष्टी आता करणार आहात, तर ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होणार आहेत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिकडे बनणार आहेत. तो प्लॅन म्हणजे काय, की तो एक आउटपुट देणार की ह्या गोष्टी मी बनवणार आहे, सो बी रेडी. ठीक आहे, तो प्लॅन मध्ये तेवढं झालं. पुढची कमांड आहे टेराफॉर्म अप्लाय. आता अप्लाय केलं की हा ऑटोमॅटिकली, आता पहिलं आपण AWS मध्ये जाऊया. मी परत दाखवतो, नाही तर परत तुम्ही लोक बोलाल की काहीतरी ह्याने मागून हळूच क्रिएट केलेलं असेल. सी दिस, इथे काही कोणाला दिसतंय? आता आपण जादू बघणार आहोत बेसिकली. इथे काही कोणाला दिसतंय का? टर्मिनेटेड मध्ये एकच आहे, एकच सर्व्हर बनवलेला. बाकी अजून कुठला आहे का, कोणाला दिसतंय? नाही. ठीक आहे, ओके. सो मी ही कमांड आता रन करतो. ही कमांड रन केल्यानंतर काय होतंय ते बघूया. आता तो विचारतोय की डू यू वॉन्ट टू परफॉर्म. 2 व्हेरिफिकेशन होतं, एक तर प्लॅन मध्ये आपल्याला सगळं दिसलं, आणि पुन्हा हा विचारतो की खरंच बाबा तुला करायचं आहे ना पक्का, बघ नाही तर काहीतरी चुकीचं करतोयस का. So परत त्याच गोष्टी दाखवणार तो की एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टी मी क्रिएट करणार आहे, सो बाबा अप्रुव्हल दे, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही, तर नंतर माझ्यावर नाव नको टाकू की बाबा टेराफॉर्मने केलं म्हणून. सो मी इथे येस करतो की हा मला पुढे जायचं. सो येस केल्यानंतर आता इफ यू सी, इथे काय काय गोष्टी क्रिएट होतात बघा. EC2 क्रिएट होतोय, मग सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होतोय, अजून एक गोष्ट क्रिएट होतोय. ठीक आहे, आता क्रिएटिंग थोडासा टाइम घेतो, कारण ऑब्व्हियसली आपण रिमोटली त्या सगळ्या कमांड रन करतोय. आणि इथे त्याने मला IP ऍड्रेस दिला, IP ऍड्रेस त्याच सर्व्हरचा. आता ह्या कॉपी करून घेतोय परत, की आकाश खोटं तर बोलत नाही, त्याच्यासाठी कॉपी करून घेतो इकडे. आणि पुन्हा आपण इकडे जाऊया, आणि आता मी रिफ्रेश करतो. आता हा युरोप, आता कुठल्या रिजन मध्ये होता, कोणाला आठवतंय? मुंबई मुंबई. साऊथ. ठीक आहे, माय डेमो सर्व्हर. ठीक आहे, आता याच्यावरती क्लिक केला मी. आता IP ऍड्रेस कॉपी केलेला सर्च करतोय, सेम आहे IP ऍड्रेस.
करेक्ट? येस. समजलं? आपण काय केलं की टेराफॉर्म यूज करून मी विदिन सिम्पल क्लिक, आता हेच जर मी मॅन्युअली किती प्रोसेस केलेली की बाबा पहिलं तर AWS मध्ये लॉग इन करा, लॉग इन करून झाल्यानंतर लॉन्च इन्स्टन्स क्लिक करा, मग सगळ्या डिटेल्स फिल करा, मग नंतर सबमिट करा, मग वाट बघत बसा की बनतोय की नाही. हेच एका क्लिक मध्ये किंवा 2-3 कमांड मध्ये झालं आपलं. सोपं आहे की काही डिफिकल्ट आहे? समजलं टेराफॉर्म काय करतं एक्झॅक्टली, की टेराफॉर्मने काय केलं येस. इकडे? येस. कोणाला काही डाऊट, क्वेश्चन्स? ऍक्च्युली एक विचारायचं होतं बोल. की म्हणजे हा थोडा हा डिफरंट डाऊट असेल, बट थोडं डोक्यात आलं म्हणून विचारलं. बोल. CFT बिकॉज जेव्हा मी जॉब करते तेव्हा आम्हाला CFT लिहायला लावायचे ते क्लाउड फॉर्मेशन टेम्पलेट. तर हे सेम असतं का टेराफॉर्म आणि की डिफरंट आहे? डिफरंट आहे. डिफरंट आहे. हा, ते आपण करू नंतर डिस्कस. ओके ओके. ठीक आहे. ठीक आहे. बाकी कोणाला काही डाऊट आहे या प्रोसेस पर्यंत, की बाबा पहिल्यापासून काय बघितलं आपण? जस्ट टू रिवाइज, पहिलं आपण बघितलं की डेव्हलपर कसा काम करतो, त्याच्यानंतर डेव्हलपरचं काम झालं, तो आराम करतोय, आराम करत असताना आता डेव्हऑप्सचं काम चालू झालंय, त्याच्यामध्ये त्याला सर्व्हर क्रिएट करायचं. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपण पहिला मॅन्युअली सर्व्हर क्रिएट केला, मॅन्युअली क्रिएट करून झाल्यानंतर आपण डोकं लावलं की बाबा ऑटोमेट पण करू शकतो. तो ऑटोमेट करताना आपण पहिला टेराफॉर्मचा विचार केला, टेराफॉर्मची स्क्रिप्ट लिहिलेली होती, फक्त रन केली आणि ऑटोमॅटिकली माझा सर्व्हर क्रिएट झाला. क्लिअर आहे? काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स? नाही. ठीक पक्का आहे. सगळ्यांना कळलं? हो. ओके, ठीक आहे. लेट्स मूव्ह अहेड. सो आता हा तर झाला एक टूल जो आपण डिस्कस करणार होतो, टेराफॉर्म. आता कुठली गोष्ट झाली की बाबा, ही तर झाली आपली हार्डवेअर वाली. कृष्णा, म्यूट करतोस का? थोडासा नॉइज येतो तुझ्या साईडून. थँक्यू. हार्डवेअर कंपोनेंटचं तर झालं आपलं. आता आपल्याला सॉफ्टवेअर कंपोनेंटचं करायचं. आता सॉफ्टवेअर कंपोनेंट मध्ये काय काय गोष्टी येतात ते आपण बघूया. सॉफ्टवेअर कंपोनेंट मध्ये काय काय येणार की बाबा, जर मला एखादी ऍप्लिकेशन रन करायची कुठल्याही सर्व्हरवरती, ठीक आहे, ती ऍप्लिकेशन रन करण्यासाठी समजा जावाची ऍप्लिकेशन आहे, तर ह्याचं जावाचं मला एक एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल, म्हणजे जावा इन्स्टॉल करावं लागेल. मग ते व्हर्जन कोणतं पण असू दे, डॉटनेटचं असेल तर डॉटनेट इन्स्टॉल करावं लागेल, पायथन असेल तर पायथन इन्स्टॉल करावं लागेल. ही एक नॉर्मल प्रोसेस असते ही, बरोबर की काही वेगळी एक प्रोसेस असते? आवाज येतोय? येस येस, करेक्ट आहे. ठीक आहे. सो आता मी हार्डवेअर तर क्रिएट केलं, माझं टेराफॉर्मने हार्डवेअर क्रिएट झाला. आता हार्डवेअर क्रिएट झाल्यानंतर मला सॉफ्टवेअर पण इन्स्टॉल करायचे किंवा टूल्स इन्स्टॉल करायचे किंवा फ्रेमवर्क इन्स्टॉल, जे पण तुम्हाला बोलायचं ते बोलू शकता त्याच्यासाठी. सो ते इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याकडे अजून एक टूल आहे, अँसिबल. आता अँसिबलचं पण आपण एक वाचून घेऊया की नक्की काय आहे. Ansible automates the management of the remote system and controls their desired state. काहीतरी लिहिले बाबा इथे. बट इन अ नटशेल, Ansible काय करतो की तुम्हाला जे पण सॉफ्टवेअर रिलेटेड, ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड टूल्स इन्स्टॉल करायचे आहेत, फ्रेमवर्क इन्स्टॉल करायचे आहेत, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे, त्या सगळ्या गोष्टी Ansible करतो. आता कसं ते आपण बघूया. आता अगेन Ansibleची पण मी एक स्क्रिप्ट लिहून ठेवलेली आहे. आपण टेराफॉर्मचं झालं काम, टेराफॉर्म आपण बंद करूया. ठीक आहे. आता ही आहे अँसिबलची स्क्रिप्ट. अँसिबल मध्ये काय काय येतं? बेसिकली अँसिबल काय करणार, सर्व्हर सोबत कम्युनिकेट करणार. सर्व्हर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याकडे एक की पेअर असते. सो ही की पेअर मी इकडे ऍड केलेली आहे. आणि त्याच्यासोबत होस्ट मध्ये कोणत्या सर्व्हर सोबत मला कनेक्ट करायचं, हा तो जुना आयपी ऍड्रेस होता. आपला नवीनवाला आयपी ऍड्रेस हा आहे. ठीक आहे. तो हा आयपी ऍड्रेस कॉपी करतो मी इकडून. कॉपी करून झाल्यानंतर मी इकडे टाकतो, इकडे टाकून सेव्ह करतो. हा आयपी ऍड्रेस दिला, ही की पेअर यूज करायची आणि मगच मला कम्युनिकेट करायचे. आता आपण इकडे बघूया की ह्याच्यामध्ये काय काय होतंय. सो ह्याच्यामध्ये मी काय काय गोष्टी इन्स्टॉल करतोय बघा. डॉकर इन्स्टॉल करतोय आणि nginx इन्स्टॉल करतोय. सो हा सगळा फॉर्मॅट मिळतो. असं नाही की हे आपल्याला डोकं लावून लिहायची गरज आहे. ही स्क्रिप्टिंग आहे बेसिकली. दिस इज नॉट दी ऍक्च्युअल कोडिंग. जर कोणाला वाटत असेल की बाबा एवढी सगळी कोडिंग किंवा एवढा सगळा कोड लिहायचं, तर तसं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अँसिबलच्या डॉक्युमेंटेशन मध्ये आयत्या मिळतात. ठीक आहे. फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे की बाबा कुठल्या टूलसाठी कुठली स्क्रिप्ट वापरायची. जर तेच नसेल माहिती तर मग झालं कल्याण.
ठीक आहे. सो इथे पण आपण तेच करतोय की जी ऑलरेडी अवेलेबल गोष्टी आहेत ना, त्या अवेलेबल गोष्टी आपण प्रॉपरली यूज करतोय की मला ही गोष्ट करायची, ह्या वे मध्ये गोष्ट करायची. ठीक आहे. सो इकडे मी काय केलं, मी एक स्क्रिप्ट लिहिले, त्याच्यामध्ये डॉकर आणि nginx इन्स्टॉल करतोय. ठीक आहे. आता हा डॉकर आणि nginx, आता हा आपण इकडे ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपण काय केलेलं, कोणाला आठवत असेल तर आपण काय केलं, त्याच्यामध्ये त्या सर्व्हरमध्ये गेलो, मग काय काय कमांड्स रन केल्या, कमांड्स रन करून मग nginx इन्स्टॉल झाला. बरोबर? इथपर्यंत सगळ्यांना आठवतंय की विसरलं? आठवतंय ना? ठीक आहे. आठवतं. ओके. सो आता अँसिबलने काय गोष्टी होतात ते बघूया. ठीक आहे. सो आता मी पुन्हा आपण अँसिबलच्या फोल्डरमध्ये जाऊया. pd.ls अँसिबल स्क्रिप्ट क्लिअर. इकडे माझी स्क्रिप्ट आहे. सो याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे, कमांड पण तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे कमांड आहे अँसिबल प्लेबुक -i. जेवढे पण सर्व्हर्स आपण दिले त्या सर्व्हरची फाईल आणि मग जी फाईल आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे ती. हे काय असतं काय नसतं ते ज्यावेळेस आपण कोर्स चालू करू त्यावेळेस आपण बघू. फक्त आता ही फाईल रन केल्यानंतर काय होते ते फक्त आपण एकदा बघूया. ठीक आहे. तर आता ही फाईल आपण एक्झिक्यूट करणार आहोत. इथं अँसिबल प्लेबुक -i. मी पुन्हा एकदा तो होस्ट नेम चेंज केलाय का, होस्ट नेम म्हणजे सर्व्हर चेंज केलाय का तो व्हेरीफाय करतो. 54 हा आयपी ऍड्रेस सेम पाहिजे, नाही तर मग तो कम्युनिकेट नाही करणार, कारण त्याला माहितीच नसेल की बाबा कुठला आयपी ऍड्रेस आहे. सो ह्या सर्व्हरचा माझा हा आयपी ऍड्रेस आहे 65 वाला, तो आपण ट्राय करूया, बघू हे होतंय का. ठीक आहे. तर आता मी इथे एंटर करतो. आता एंटर केल्यानंतर कधीही समजा की तुम्ही तुमच्या सिस्टमवरून किंवा दुसऱ्या सर्व्हरवरून तिसऱ्या सर्व्हरला ज्यावेळेस कम्युनिकेट करता ना, त्यावेळेस पहिला सर्व्हर तुम्हाला एक वॉर्निंग देतो की बाबा हा सर्व्हर मला माहिती नाहीये की खरोखर याच्यासोबत कनेक्ट करायचं आहे का. तर मग आपण बोलणार येस, बिकॉज आपण शुअर आहोत की बाबा ह्या सर्व्हर सोबतच मला कम्युनिकेट करायचं आहे. ठीक आहे. अँड आय विल प्रेस एंटर. ठीक आहे. आता इथे काही ना काहीतरी गोष्टी होतील. आता तुम्ही बघाल की इकडे पहिला त्याने अपडेट एपीटी कॅश, म्हणजे तो पहिला अपडेट करणार तो सिस्टम म्हणजे जो पण सर्व्हर असेल ना तो पहिला अपडेट करणार, अपडेट करून मग बाकीच्या प्रोसेस तो चालू ठेवणार हळूहळू हळूहळू हळूहळू. आता इथे बघा प्री रिक्विजिट पॅकेजेस कुठून मिळाले त्याला. इफ आय गो बॅक हिअर आणि nginx मध्ये इथे हे पॅकेजेस जे आहेत ना, हे प्री रिक्विजिट म्हणजे हे पॅकेजेस असल्याशिवाय डॉकर इन्स्टॉल होणार नाही. मग नंतर त्याने डॉकर इन्स्टॉल करायला घेतलं. मग परत तो कॅश अपडेट, आता ऍक्च्युअल मध्ये डॉकर इन्स्टॉल होते. इथे सगळ्या स्टेप्स दाखवतो आपल्याला तो की काय चाललंय ऍक्च्युअल मध्ये त्या सर्व्हर मध्ये ही स्क्रिप्ट रन केल्यानंतर. समजतंय ना की काही डोक्यावरून जातात गोष्टी. समजत नसेल तर विचारा हे काय होतंय काय मला माहिती नाही म्हणून. Yes. ठीक आहे. ओके. आता इथे nginx इन्स्टॉल करायला घेतलंय, डॉकरचं त्याने व्हर्जन एक इन्स्टॉल केलंय, ते व्हर्जन मला इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता ही प्रोसेस सक्सेसफुली झालेली आहे. आता मी काय करतो की मी पहिला व्हेरीफाय केलेलं की nginx बरोबर इन्स्टॉल झालेलं का. आता पहिलं जर आपण मॅन्युअली केलेलं, आता आपण काय यूज करून केलं, अँसिबल यूज करून केलं. तर आपण पुन्हा व्हेरीफाय करूया. हे तर पहिल्या सर्व्हरचं चाललंय, हे बंद करूया आपण. इथे http:// ऍड्रेस बरोबर आहे. काय केलं आपण, विदाउट इवन गोइंग टू AWS आपण डायरेक्टली त्या सिस्टम मध्ये काय केलं, nginx नावाचं सर्व्हर इन्स्टॉल केलं. समजलं की जी गोष्ट आपण मॅन्युअली केलेली ती अँसिबल यूज करून कशी ऑटोमेट केली. कोणाला काही डाऊट्स क्वेश्चन्स. Ansible अल्टरनेटिव्ह टूल्स आहेत का दुसरे? काय काय अल्टरनेटिव्ह टूल्स Ansible. आहेत अँसिबलचे पण वेगळे वेगळे ऑल्टरनेटिव्ह आहेत. हो. अँसिबल फक्त हा एकच टूल नाहीये, असे आपल्याला भरपूर सारे आणि क्लाउड स्पेसिफिक पण काय काय टूल्स असतात, ते पण आपण ऑटोमेशन साठी युज करू शकतो. असं नाही की फक्त येस डॉकर मॅम. पण केलंय ना, हो, डॉकर. डॉकर पण केलं. समजलं काय केलं आतापर्यंत. हा. ठीक आहे. पल्लवी, अजून कोण कोण आहेत आपल्याकडे. राशी, पक्का समजलं ना की काही डाऊट आहे. येस. हो हो. ओके.
ठीक आहे. सो हे तर झालं, अँसिबल हा टूल यूज करून आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची कामं आपण ऑटोमेट केली. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय काय कुठे होतो आपण स्टेप्स वरती, की बाबा मला एक सर्व्हर क्रिएट करायचं. तर आपण सर्व्हर क्रिएट केला, म्हणजेच काय की हे झालं टेराफॉर्मने, ही सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनची झाली गोष्ट आपली अँसिबलने. सो या दोन गोष्टी झाल्या, म्हणजे आपला एक सर्व्हर आता रेडी आहे आपली ऍप्लिकेशन डिप्लॉय करण्यासाठी. म्हणजे जी पण आपण ऍप्लिकेशन बनवले, ही जावाची ऍप्लिकेशन आता रेडी आहे डिप्लॉयमेंटसाठी. क्लिअर आहे. आता ह्या डिप्लॉयमेंटसाठी आपल्याकडे आहे जेनकिन्स. ठीक आहे. सो जेनकिन्स असा काहीतरी दिसतो एक. हे झूम करायची गरज आहे की सगळ्यांना बरोबर दिसतंय? दिसते. दिसतंय ना? ठीक आहे. ओके. सो आता जेनकिन्स, आता परत आपण बघूया जेनकिन्स काय आहे ते बघूया आपण एकदम. The leading open source automation server, Jenkins provides hundreds of plugins to support building, deploying and automating any project. Again, हार्डवेअर ऑटोमेट करायचं असेल टेराफॉर्म वापरला, सॉफ्टवेअर ऑटोमेट करायचं असेल अँसिबल वापरला. आता ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंट जर ऑटोमेट करायची असेल तर आपण काय यूज करणार? जेनकिन्स. ठीक आहे. की तो काय करेल, आता ह्याची जेनकिन्सची प्रोसेस एक पहिला समजावून सांगतो की जेनकिन्स ऍज अ प्रोसेस नक्की करतो काय. ठीक आहे. जेनकिन्स काय करणार की जेनकिन्स ज्यावेळेस पण आपण चालू करतो त्यावेळेस तो जेनकिन्स सर्व्हर पहिला गिटहब सोबत कम्युनिकेट करतो. गिटहब वरून तो कोड पहिला घेणार, त्या कोडची एक बिल्ड बनवणार. बिल्ड म्हणजे त्या कोडला कंपाईल करणार, त्याच्यामध्ये काही एरर आहेत की नाही बघणार. आणि त्याच्यानंतर डॉकर इमेज नावाची एक गोष्ट असते. म्हणजे बेसिकली सगळ्या प्लॅटफॉर्म वरती चालण्यासाठी एक आपल्याला डॉकर इमेज क्रिएट करावी लागते. डॉकर आपण ह्या डेमो मध्ये नाही घेणार आहोत, बट एक अशी गोष्ट की जी सगळ्या प्लॅटफॉर्म वरती चालेल असं आपण त्याला एक पॅकेज करून त्याची जार फाईल किंवा वॉर फाईल क्रिएट करतो. बेसिकली तो कोड कंपाईल करून एकत्र पॅकेज करतो. तो पॅकेज केलेला कोड नंतर मग आपण काय करतो की डॉकर हब वरती टाकतो. आता डॉकर हब काय आहे, गिटहब काय करतं, सगळे जेवढे पण कोड मी लिहिलेले आहेत तेवढे सगळे कोड मॅनेज आणि मेंटेन करण्याचं काम करतो. सिमिलरली डॉकर हब ही अशी एक गोष्ट आहे ती जेवढ्या पण डॉकर इमेजेस आहेत माझ्या ऍप्लिकेशनच्या किंवा जेवढ्या पण माझ्या ऍप्लिकेशन्स आहेत त्यांना मॅनेज आणि मेंटेन करायची कामं डॉकर हब करतो. ठीक आहे. तिकडे तो पहिला पुश करणार. पुश करून झाल्यानंतर ज्या पण सर्व्हरवरती आपल्याला डिप्लॉय करायचं, आपल्याला ह्या सर्व्हरवरती आता डिप्लॉय करायचं आहे. ठीक आहे. तर त्या सर्व्हरमध्ये तो पहिला SSH करणार, म्हणजे त्याच्यासोबत कनेक्ट करणार. तो कनेक्ट करून झाल्यानंतर तो काय करणार की पुन्हा ह्या डॉकर हब मध्ये जे स्टोअर केलेलं ते पुन्हा डाउनलोड करणार. आणि डाउनलोड करून झाल्यानंतर ती ऍप्लिकेशन तो त्या सर्व्हरवरती रन करणार. हे एवढं समजले? याच्यामध्ये काही डाऊट आहे का कोणाला या प्रोसेसमध्ये, की काही क्वेश्चन्स? नसेल तर आपण पुढे जाऊया. सो बेसिकली आपण गिटहब मध्ये कोड स्टोअर करतो, राईट? जेनकिन्स स्टोअर तो कोड घेऊन त्याची इमेज बनवते. बरोबर. ते बेसिकली EC2 वर आपण नंतर रन करतो. रन करणार आहे, बट त्याच्यासाठी आपल्याला एक सेंट्रल रेपॉझिटरी Yes, yes. पाहिजे इमेज स्टोअर हा. करण्यासाठी. तिथे आपण डॉकर हब वापरतो. तो डॉकरची इमेज जाते डॉकर हब मध्ये आणि नंतर तो EC2 इन्स्टन्स पुल करतो तो इमेज और बरोबर. स्लॅश कोड अँड देन इट रन द कोड ऑन इट्स, बरोबर राईट? बरोबर बरोबर बरोबर. समजले ही प्रोसेस? पल्लवी, राशी, विचारा काही डाऊट्स आहेत हो. तर. कृष्णा, समजलं? हा. ओके. ठीक आहे. सो आता ही प्रोसेस मी एक जेनकिन्सची पाईपलाईन बनवली. आता ह्या पाईपलाईन मध्ये काय होते की इकडे मी कुठे गेली पाईपलाईन, डिप्लॉय टू EC2 म्हणून एक पाईपलाईन. आता ही पाईपलाईन कशी दिसते? अगेन एवढा सगळा कोड आहे, हा सगळा लिहायचा आहे का असं तसं? तर नाही, हा सगळा कोड लिहायची गरज नाहीये. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. ही जी पाईपलाईन इकडे आपण बघतोय ना, ही पाईपलाईन किंवा ही जी स्क्रिप्ट आहे, ही स्क्रिप्ट पण आपल्याला ह्याचे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्या यूज केस प्रमाणे कशा वापरायच्या ते आपल्याला समजलं पाहिजे. स्क्रिप्ट रेडी असणार, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपले क्रेडेन्शियल टाकायचे. तर आपल्या गिटहबचे क्रेडेन्शियल टाका, आपल्या डॉकरचे क्रेडेन्शियल टाका, आपल्या EC2 चा जो सर्व्हर आहे त्या EC2 सर्व्हरला आपल्याला काय करावं लागणार की त्याचा IP ऍड्रेस पण द्यावा लागणार. सो तो IP ऍड्रेस आपण देऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त
मॅनेज किंवा मेंटेन करायच्यात किंवा चेंज करायच्यात. बाकी सगळ्या गोष्टी ऑलरेडी अवेलेबल असतात. तो ही एक पाईपलाईन म्हणजे एक स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट आपण एक्झिक्यूट करणार आहेत. पण ह्या स्क्रिप्टला मला सांगावं लागेल की मला माझ्या सर्व्हरचा आयपी ऍड्रेस हाच आहे. तर ह्या सर्व्हर वरतीच मला ती पाईपलाईन किंवा तो ऍप्लिकेशन माझा डिप्लॉय करायचा. तर मी ह्या सर्व्हरचा आयपी ऍड्रेस कॉपी करतो आणि मग जर तुम्ही इकडे बघाल, हा इथे आयपी ऍड्रेस आहे, हा आयपी ऍड्रेस मी चेंज करतोय आता. ठीक आहे, हा आयपी ऍड्रेस झाला माझा चेंज. आता मी इथे अप्लाय करतो, सेव्ह करतो. आता ही जर मला मॅन्युअली जर प्रोसेस करायची असेल ना, तर मी जावाची ऍप्लिकेशन पहिला याची जार फाईल क्रिएट करणार. लोकली जार फाईल कशी क्रिएट करतात ते पण दाखवतो. इकडे टर्मिनल वरती mvn clean इन्स्टॉल हे ज्यावेळेस आपण करतो ना कमांड रन, एक मेवन म्हणून एक टूल आहे जे जावाच्या ऍप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी यूज होतो. ठीक आहे, सो ते केल्यानंतर हा इकडे एक जार फाईल क्रिएट करणार, ही बघा. आणि ही जार फाईल आपल्याला सर्व्हरवरती रन करायची असते. मग आता जर मला माझ्या मशीनवरून तिकडे टाकायची असेल तर पहिलं तिकडे कॉपी करावी लागेल की नाही ही जार फाईल, की डायरेक्टली इथूनच चालेल? जर मला त्या EC2 इन्स्टन्स वरती किंवा AWS च्या सर्व्हर वरती जर टाकायची असेल तर कॉपी करावी लागेल, हो की नाही? हो हो बरोबर. पण आता ही मॅन्युअल प्रोसेस होऊन जाईल की मी इकडून कॉपी करणार, मग तिकडे त्या सर्व्हरमध्ये जाणार, सर्व्हरमध्ये पेस्ट करणार, मग तिथे मग ती रन करणार. ही मॅन्युअल प्रोसेस मला करायचीच नाहीये. मी काय करतो की मी फक्त इकडे पाईपलाईन बनवून ठेवली. ही पाईपलाईन काय करणार, तो कोड घेणार. आता पुन्हा एकदा आपण डायग्राम कडे जाऊया. ही पाईपलाईन काय करते की गिटहब वरून कोड घेणार, कोड घेऊन त्याची डॉकर इमेज बनवणार, डॉकर इमेज मग नंतर डॉकर हब मध्ये पुश करणार. त्याच्यानंतर मग तीच पाईपलाईन त्या सर्व्हरमध्ये जाते. सर्व्हरमध्ये गेल्यानंतर डॉकर हब वरून तो कोड किंवा ती इमेज पुल करते आणि ती इमेज रन करते. ही ऑटोमेटेड प्रोसेस आहे. ती आता एका क्लिक मध्ये कशी होते ती बघूया. आता मी बिल्ड नाव वरती क्लिक करतो. बिल्ड नाववरती क्लिक केल्यावरती इथे ती अपडेट होईल. आता इथे काय काय होते ते सगळे तुम्हाला दिसेल. इथे बघा, इथे मी मेवन क्लीन पॅकेज हे कमांड रन केले, मग सगळं इथे आता डॉकर इमेज क्रिएट होते. इथे जर मी तुम्हाला इथे डॉकर बिल्ड नावाची कमांड डॉकर इमेज क्रिएट करणार. ही इमेज मग काय होते, ही इमेज डॉकर पुश होणार. इकडे बघा, ही डॉकर पुश केल्यानंतर ती डॉकर हब मध्ये जाणार. डॉकर हब मध्ये गेली, डॉकर हब मध्ये गेल्यानंतर मग पुढे तो SSH करणार आहे. मी थोडस लांब आहे, इकडे झाली. इकडे बघा, कनेक्टिंग टू EC2 इन्स्टन्स अँड रनिंग द डॉकर. मग त्याने पहिला SSH केलं. SSH केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की त्याने पुल केलं. ज्या आपण कमांड इकडे रन ही केलेल्या आठवत आहे ना, की गिटहब वरती पहिला गिटहब वरून पुल केलं. पुन्हा आपण वरतून जाऊया, जर फास्ट झालं असेल तर. सेम स्टेप्स आपण इकडे टाकलेले आहेत. इथे पहिली स्टेप, इथे. आता इकडे काय करणार, पहिला तो गिट वरून कोड घेतोय. सी दिस, हा गिट वरून कोड घेतोय, गिट चेकआउट. ठीक आहे, गिट चेकआउट करणार आणि मग त्याचं पॅकेज करून एक त्याची डॉकर इमेज क्रिएट करणार. डॉकर इमेज इकडे बिल्ड होते, ही कमांड. आता ही कोणती स्टेप आहे आपली, ही वाली. डॉकर इमेज बिल्ड झाली, नंतर कोणती डॉकर पुश वाली कमांड रन झाली पाहिजे. सो इकडे जर बघितलं तर डॉकर पुश वाली कमांड इकडे आपण रन केले. ठीक आहे, डॉकर पुश पण झालं. डॉकर पुश झाल्यानंतर पुढे काय करतोय आपण, SSH करतोय. SSH करतोय. ठीक आहे, तर SSH करतोय का इकडे पण बघूया आपण. SSH कुठे गेला, इकडे SSH केलं. आणि SSH करून झाल्यानंतर त्याने डॉकर पुल केलं, पुलिंग फ्रॉम दिस रेपॉझिटरी, म्हणजे हे वालं इकडून पुल केलं. आणि पुल करून झाल्यानंतर त्याने तिथे रन पण केली. ती कंटेनर स्टार्टेड सक्सेसफुली. सगळं झालं. ठीक आहे, डॉकर पुल केलं, रन झालं. आता मला व्हेरीफाय करायचं आहे. मी लोकली ज्यावेळेस रन करत होतो त्यावेळेस मी ते लोकल होस्ट दिलेला, बरोबर आठवते ना, की विसरलात? बोला बोला, म्यूट वरती आ जर तुम्ही लोक कोणी बोलत असाल तर. हॅलो. हो हो. आता इकडे आपल्याला आयपी ऍड्रेस द्यावा लागेल की ह्या सर्व्हर वरती जर मी ती ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले तर मी इकडूनच त्या सर्व्हरला कॉल करणार. त्याचा आयपी ऍड्रेस टाकला, पोर्ट नंबर 8081, API युजर झाला क्रिएट.
नंतर मग गेट करतो, सेम लोकल होस्ट नाही, तो आयपी ऍड्रेस, आणि इकडून गेट करतोय. पुन्हा आता मी इकडे काहीतरी अजून एक ऍड करतो. चला, इथे मी राशी म्हणून टाकतो. ठीक आहे, राशी हा एक नवीन युजर ऍड करतोय. ठीक आहे, ऍड झाला. आता इथे हा गेट करूया. राशी पण, राशीचा युजर पण आला. याच्या इकडे अजून कृष्णा म्हणून टाकलं, आणि हा कृष्णा इकडे आहे त्याचा ईमेल आय डी. ठीक आहे, आणि गेट करूया. चालतंय बरोबर. म्हणजे जी आपण ऍप्लिकेशन बनवले ती ऍप्लिकेशन इझिली आपली तिकडे जाऊन डिप्लॉय होते. समजली प्रोसेस? ही प्रोसेस जी मॅन्युअल होती ती आपण ऑटोमेट केली. कशाने? जेनकिन्सने. सो जेनकिन्स हा असा एक टूल आहे की जी पण सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंटची सायकल आहे, की त्याचा एक बिल्ड क्रिएट करायचा. आपण युजली बोलताना काय काय गोष्टी बोलतो, जर टेक्निकल टर्म्स मध्ये जर सांगायचं झालं ना, तर आपण बोलतो की एक बिल्ड क्रिएट करतो, आणि बिल्ड करून त्याची मग एक डॉकर इमेज क्रिएट करणार. इमेज क्रिएट करून झाल्यानंतर ती डॉकर मध्ये पुश करणार. पुश करून झाल्यानंतर काय केलं त्याने, एसएसएच केलं ज्या सर्व्हरमध्ये आपल्याला ती ऍप्लिकेशन रन करायची आहे, त्या सर्व्हरमध्ये पहिला पुल करणार, आणि पुल करून झाल्यानंतर मग ती ऍप्लिकेशन रन होणार, किंवा कंटेनर तो रन होणार. ही एंटायर प्रोसेस आपण एका क्लिकने केली. दिस इज व्हॉट दी पॉवर ऑफ दी जेनकिन्स इन जनरल. सो हा एवढा पॉवरफुल टूल आहे की जेवढी पण पूर्ण प्रोसेस आहे, आता जरी मी इकडे काहीतरी नवीन चेंज केला ना, की काहीतरी अजून एखादी गोष्ट टाकली, की तो पुन्हा तिकडे जाणार, आणि मग पुन्हा सगळे परफॉर्म करून ऑटोमॅटिकली विदिन अ सिंगल क्लिक माझी ऍप्लिकेशन अप अँड रनिंग असणार त्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती. समजले प्रोसेस? Yes. ठीक आहे. सो दिस इज हाव, आणि हेच टूल्स आपण इन डिटेल बघणार आहोत की बाबा अँसिबल काय असतं, टेराफॉर्म काय असतं, मग त्याच्यासोबत आपल्याकडे डॉकर म्हणून टूल आहे, कुबरनेटिस म्हणून टूल आहे, परत ग्राफाना, प्रॉमिथियस ह्या गोष्टी मॉनिटरिंगसाठी यूज होतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण कोर्समध्ये एक स्टेप बाय स्टेप, की पहिला लिनक्सचे बेसिक्स आले पाहिजेत, त्याच्यानंतर मग आपल्याला लिनक्सवरती ज्यावेळेस आपली कमांड प्रॉपर होईल त्याच्यानंतर आपण मूव्ह ऑन होणार की बाबा एखादा टूल, टेराफॉर्म किंवा अँसिबल, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन झालं, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन झालं, मग पुढे जाऊन मग आपण काय करणार की बाबा डॉकर काय आहे ते बघूया, डॉकर समजलं, मग कुबरनेटिस काय आहे बघूया, आणि त्याच्यानंतर मग आपण जेनकिन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लब करून कशा टाकू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. समजले सगळ्यांना? काही डाऊट किंवा काही क्वेश्चन्स? मी जस्ट स्टॉप करतो माझी स्क्रीन शेअरिंग सो दॅट जर काही कोणाचे डाऊट्स वगैरे असतील वी विल टेक दॅट. ओके, सो दिस वॉज इट. ही एक जस्ट ओव्हरव्ह्यू होता की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल आणि डेव्हऑप्सचं तुमचं ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेस काय काय गोष्टी मॅनेज आणि मेंटेन कराव्या लागतात. समजलं? आता सगळेजण अनम्यूट करू शकता. वी विल जस्ट टेक एनी क्वेश्चन्स, काही क्वेरीज असतील. ओके, स्टार्टिंग फ्रॉम कृष्णा. समजल्यात गोष्टी? हा चालेल. पक्का की असंच आपलं बोलतोय की हा हा समजलं? ओके, ठीक आहे. बॅच नेहा, कधी चालू होणार आहे? काय काय? मी सांगतो, शेड्यूल सांगतो, सगळं शेड्यूल वगैरे सगळं सांगतो, मी प्रोव्हाइड करतो मी ते. नेहा, गोष्टी हा. क्लिअर झाल्या? हो हो. डॉकर, सॉरी, जेनकिन्स, टेराफॉर्म, अँसिबल कसे असतात, कसे वर्क होतात, ऍक्च्युली कोणता पर्पज सर्व करतात. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. पल्लवी, हो समजले. पक्का की काही हो. डाऊट आहे, काही नाही समजलेलं? थोडं जे इंटरफेस आहे प्रत्येक टूल्सचा ते थोडंसं मला बघावं लागेल. हा, ते आपण करणार डिटेलमध्ये, बट एक जस्ट आयडिया आपल्याला हम्म. आली ना की बाबा काय नक्की करायचं आहे ते. आली. ओके, ठीक आहे. राशी? हो सर, आलंय. सर ते CI/CD आपण जेनकिन्स मध्येच यूज करतो ना हो हो मोस्टली? हो, सीआयसीडी. जेनकिन्स हाच एक सीआयसीडी टूल आहे. फक्त तो एकटाच नाहीये, गिटलॅब म्हणून पण आहे, परत अजून बाकीचे पण एक, जर तुम्ही बघितलं तर AWS स्पेसिफिक पण काही टूल्स आहेत, किंवा क्लाउड स्पेसिफिक पण वेगळे वेगळे टूल्स असतात जे CI/CD ला हेल्प करतात.
सो जेनकिन हा एक ओपन सोर्स टूल आहे जो ह्या सगळ्या गोष्टींसाठी हेल्प करतो. बट त्याच्या ऑल्टरनेटिव्ह प्रत्येक जो पण टूल आहे ना, असे भरपूर सारे प्रत्येक टूलचे एक 5-10 तरी व्हेरियंट मिळून जातात. ठीक आहे. सो असं नाहीये की फक्त हाच टूल आला म्हणजे सगळं नाही, की आपल्याला अडॅप्ट व्हावं लागतं. की बाबा आता समजा की 2-3 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी जर जेनकिन एकदम ऍब्सोल्यूट होऊन गेला की बाबा कोणी जास्त यूज करत नाही, तर त्यावेळेस काहीतरी त्याची रिप्लेसमेंट येईल अजून बेटर वे मध्ये गोष्टी करण्यासाठी. ओके. ठीक आहे. हो. All right. So I'll be putting this on YouTube for your reference. ठीक आहे. मे बी 1-2 दिवसामध्ये थोडंफार एडिटिंग वगैरे झालं की आय विल बी पुटिंग इट देअर. आणि बाकी जे पण काही शेड्यूल वगैरे असेल क्लासेस वगैरे ते आपण मग व्हॉट्सअपवरती डिस्कस करूया. ठीक आहे. ओके. हो. ओके. चालेल. चला मग लेट्स एंड दिस आणि भेटू लवकरच इफ पॉसिबल. येस. ओके. चलो बाय बाय.